नगर तालुक्यातील वर्दळीच्या नगर मनमाड रस्ता ते वडगाव गुप्ता रस्ता या मार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत या मागणीसाठी नवनागापूर ग्रामस्थांनी आज 24 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं। वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने ग्रामस्थांनी आता आरपारची भूमिका घेतली आहे। सदर रस्त्यावर वाहनांचा वेग प्रचंड असल्याने दररोज छोटे मोठे अपघात होतात। या संदर्भात ग्रामस्थांनी गेल्या 6 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला, मात्र ग्रामपंचायत प्रशासन या संवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। विशेष म्हणजे जिथे गरज आहे तिथे गतिरोधक न बसवता राजकीय सोयीनुसार दुसऱ्याच ठिकाणी ते बसवले जात असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला। जर आजच्या आज नवनागापूर रस्त्यावर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याचं काम सुरू झालं नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार असा आक्रमक इशारा ग्रामस्थांनी दिला। आंदोलन केलं, काय मागणी आहे तुम्ही? मी डॉक्टर गडगे संजू, माजी ग्रामपंचायत सदस्य। आज हे धरणे आंदोलन यासाठी केलं की नगर मनमाड रोड ते वडगाव गुप्ता रोड, गजानन कॉलनी, नवनागापूर यासाठी गेली 3 वर्षे झाले आम्ही त्या रस्त्यावरील सर्व व्यापारी बंधू आम्ही स्पीड ब्रेकरसाठी पाठपुरावा करत आहे। अहिल्यानगरमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नवनागापूर या ग्रामपंचायतीचं नाव घेतलं जातं, परंतु केवळ काही राजकीय स्वार्थापोटी किंवा दुर्लक्ष या कारणास्तव या रोडावरील स्पीड ब्रेकर टाकले जात नाही। हा रोड अत्यंत रहदारीचा असून या ठिकाणी रोज 1 ते 2 अपघात होतात आणि दिवसेंदिवस खूप या रोडवरती वाहतूक वाढलेली आहे। तरी आम्ही वारंवार पाठपुरावा करून ग्रामपंचायतीशी संपर्क साधून, परंतु या निष्काळजी कारभारामुळे या ठिकाणी अनेक जणांचे रोडवर ॲक्सिडेंट होतात, या ठिकाणी दुखापत होते आणि त्या रोडवरील सर्व व्यापाऱ्यांना या गोष्टीचा सामना करावा लागतो। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण व्यापारी बंधू त्या रोडवरील आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करण्यासाठी बसलो आहोत। ग्रामपंचायतीला लवकरात लवकर सद्बुद्धी द्यावे आणि या आमच्या मागणी पुरवठा पूर्ण करावा अशी विनंती करण्यात येते। आज या ठिकाणी नवनागापूर येथील गजानन कॉलनी वडगाव रोडवरील व्यापारी रोडवर स्पीड ब्रेकर बसावे म्हणून आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। गेल्या 3 वर्षापासून येथील नागरिकांनी या रोडवर स्पीड ब्रेकर बसावेत म्हणून पाठपुरावा केला, परंतु ग्रामपंचायतीने स्पीड ब्रेकर आणले आणि आणून ते स्पीड ब्रेकर दुसऱ्या ठिकाणी बसवले। वडगाव रोडवर स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची परमिशन लागते, परंतु आत्ता ग्रामपंचायतीने तिथं 10 लाख रुपयाचं सुशोभीकरणाचं काम केलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही सार्वजनिक बांधकाम विभागाची परमिशन नाही। मग आमचं म्हणणं असं आहे की त्याला परमिशन नाही लागत तर मग तुम्हाला याला परमिशन घ्यायची गरज काय? आणि तो रस्ता पंचक्रोशीतून येणारे सर्व नागरिक ये जा, MIDCचे कामगार त्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते आणि खूप स्पीडनी गाड्या चालतात आणि स्पीडनी गाड्या चालल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात इथं अपघात होण्याचं प्रमाण वारंवार वाढत चाललेलं आहे आणि प्रशासन जाणून बुजून त्या गोष्टीकडं डोळे झाक करीत आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे, आमचा इशारा आहे का जर समजा तुम्ही आज या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम सुरू केलं नाही तर आम्ही या ग्रामपंचायतीला टाळं लावल्याशिवाय राहणार नाही। नागापूर ग्रामपंचायत ही हिटलरशाही पद्धतीने कारभार चालवत आहे। गेल्या 2 वर्षापासून आम्ही स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी पाठपुरावा करत आहे। आम्हाला तोंडी उत्तर देण्यात गेलं होतं की आम्ही डांबरीचे स्पीड ब्रेकर बसू, पण गेल्या 2 वर्षापासून काही बसवले नाही। तरी आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला हा ठराव हा कुठल्याही कायद्याला चाप मोठा नाही, तरीही आमच्या इथे हिटलरशाही पद्धतीने कारभार चालला जात आहे। फक्त श्रेयवादासाठी सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा जीव वेठीस धरला जात आहे। आमचे लहान मुलं, आमचे सर्व परिवार, व्यापारी बांधव, येणारे जाणारे नागरिक, शाळेतील जाणारे मुलं, इथं अपघात वाढत चालला आहे। 2 दिवसापूर्वी खूप मोठा अपघात झाला पण जीवितहानी झाली नाही। प्रशासन हा जीव घेण्याचं वाट पाहत आहे का?
येत्या आज जर स्पीड ब्रेकर नाही बसले आम्ही याला ग्रामपंचायतला टाळेबंद करणार आणि इथून पुढे कुठलंही कामकाज चालू देणार नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. या आंदोलनात अप्पासाहेब सप्रे, शंकर पवार, नवनाथ काळे, महादेव सप्रे, बाबासाहेब बोरकर, सचिन टिमकरे, अमीर शेख, अमोल नाईक, अमोल मुरुमकर, विशाल बरे, भास्कर घोरपडे, अशोक तावरे, डॉक्टर संजीव गडगे, बाबासाहेब सरोदे, राजेंद्र शिंदे, संतोष आजबे, सखाहरी गोंडाळे, राजकुमार पाल, सुनील गडगे, रवींद्र सप्रे यांच्यासह नवनागापूरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.